दंडोत प्रणाम। आज आपण कुठली देवपूजा वंदन करत आहोत? आज आपण श्री क्षेत्र काटसूर या ठिकाणची देवपूजा वंदन करत आहोत। ज्यांच्या माध्यमातून ही देवपूजा आलेली आहे ते असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री नरेंद्र दादाजी पंजाबी महानुभाव काटसूर यांच्या माध्यमातून ही देवपूजा या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर पैठण रोड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सद्भक्त श्रीमती सुशीला शांतीलाल जैन यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे। ही देवपूजा आपल्या शहरामध्ये अनेक वर्षापासून देवपूजा वंदनासाठी येत आहे। ही देवपूजा आणण्याचं सर्वात महत्त्वाचं श्रेय कैवल्यवासी परमेश्वर सद्भक्त श्री शांतीलाल रतनलालजी चोरडिया जैन सेठ यांच्या माध्यमातून या संभाजीनगर शहरातील भक्तांसाठी आणि आश्रमातील साधू संतांसाठी प्रतिवर्षी ही देवपूजा वंदनासाठी या ठिकाणी येत असते। प्रतिवर्षी वेगवेगळी प्रकारची देवपूजा बाबा वंदन करण्यासाठी या ठिकाणी घेऊन येतात। अनेक असे जे प्रसाद तुल्य विशेष आहेत, प्रसाद आहेत, मूर्ती आहेत, त्या या माध्यमातून आपल्याला वंदन करायला या ठिकाणी मिळतात। कारण परमेश्वराने आज्ञा केलेली आहे की आपली योग्यता वाढवण्यासाठी बहुत प्रसाद, बहुत स्थान, बहुत भिक्षुक, बहुत वासनिक यांची भेट घ्यावी। त्या माध्यमातून अनेक प्रसाद तुल्य विशेष आणि प्रसाद आपल्याला वंदन करायला मिळतात। त्या योगे आपली जी काही परमार्थिक अदृष्टपर जी कामवणूक आहे ती निश्चितपणाने या देवपूजा वंदनाच्या माध्यमातून या ठिकाणी घडते आणि आपली अयोग्यता नाशण्यासाठी ही प्रसाद निश्चितपणाने आपल्याला खूप लाभार्थी फलदायी आहेत। म्हणून असे देवपूजा आपल्या वंदनासाठी ज्यांनी आणली त्यांचा खूप खूप आपण सर्वांनी शतशः ऋणी आहोत की ती एवढी मोठी देवपूजा, एवढी काळजी घेऊन अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली देवपूजा प्रवासामध्ये घेऊन येणं आणि सर्वांना वंदन करवणं एवढं सोपं नाही, तरी सर्वांसाठी ते घेऊन येतात। हेच खूप आपलं सर्वांचं अहोभाग्य आहे। निश्चितपणाने याचं सर्व श्रेय आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री दादाजींना या ठिकाणी जात आहे। त्यांच्या माध्यमातून ही देवपूजा आपल्या सर्वांना या ठिकाणी करायला मिळते आहे। खूप खूप त्यांचं या निमित्ताने धन्यवाद। बाबांनी खूप सुंदर माहिती दिली। आपण आपल्याकडचे जे विशेष वगैरे आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती आम्हाला द्यावी। आम्ही या ठिकाणी महानुभाव आश्रम औरंगाबाद परमपूज्य आदरणीय कैवल्य श्री मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय श्री संतोष दादाजी, त्याचप्रमाणे या आश्रमाच्या परमपूज्य आदरणीय संचालिका परमपूज्य आदरणीय आचार्य श्री नागराज बाबाजी यांच्या आणि जैन भाभी गेल्या 35 वर्षापासून मी या ठिकाणी शांतीलालजी जैन यांच्या सहयोगाने, यांच्या निमंत्रणावरून मी दरवर्षी या ठिकाणी देवपूजा आणतो। त्याचप्रमाणे याही वर्षी सुद्धा दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची मी व्यवस्था देवपूजा या ठिकाणी घेऊन येत असतो। यावर्षी सुद्धा या ठिकाणी 3 जन्मस्थानचे विशेष मी आणलेले आहेत। श्री गोविंद प्रभू जन्मस्थान श्री क्षेत्र काटसूर, जन्मस्थान काटसूर, श्री चक्रपाणी जन्मस्थान फलटण, श्री चक्रस्वामी जन्मस्थान भरोच, श्री गोविंद प्रभूंच्या केशवाची मूर्ती रुद्रपूर, ज्यांना आमच्या स्वामींना या मानवा पंथाची जुळा आचार्यपद देऊन सोपवली त्यांचं अनुसरण खडकोली या ठिकाणचा विशेष या ठिकाणी आलेला आहे। त्याचप्रमाणे ज्या पांचाळेश्वर जवळ ज्या भक्तांची देवानी मनोरथ पूर्ण केले ते कडा रोकडा ज्या स्वामी ज्या आचार्य ज्या उंबरठ्यावर झोपत होते त्यावर श्री प्रभू आमचे सर्वज्ञ वृक्षतळावर श्रीचरण ठेवून त्यांचं ते श्रीचरण पवित्र असे ते काष्ट अनेक विशेष असलेल्या त्या माळी भवऱ्या वेगवेगळ्या अवताराच्या वेगवेगळ्या विशेष असलेले पेटी याला म्हणतात।
की ज्या वेगवेगळ्या त्या पेटीमध्ये वेगवेगळ्या स्थानाचे वेगवेगळ्या अवताराचे विषय असणे, त्यात काष्ट, धातू, पाषाण अशा प्रकारच्या वेगळ्या छिन्नस्थळी, अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रखात, हिवरतळोली, त्याचप्रमाणे आमच्या पिढीतील मातोडी, त्या मातोडीमध्ये लोह, कास, तांब, तिळा अशा प्रकारच्या अनेक प्रकारचे विशेष त्या मातोडीमध्ये आहे. त्याचप्रमाणे श्री गोविंद बाबांच्या महाद्वाराच्या काष्टाची ओरिजिनल मूर्ती आमच्या पंजाबी कुळातील कुलदैवत श्री सव्वाशे स्थानाचा चिंतामणी विशेष, त्याचप्रमाणे केशवाची मूर्ती, त्याचप्रमाणे प्रसादामध्ये वस्त्रप्रसाद, धातुप्रसाद, टोपर प्रसाद हा श्री प्रभू बाबांच्या महाद्वाराच्या विटीचा विशेष, त्यानंतर काष्टप्रसाद, धातुप्रसाद, वस्त्रप्रसाद, लोहप्रसाद. वस्त्रप्रसादामध्ये अंगी, टोपरे, कापूस अशा विविध प्रकारच्या प्रसादाचं वंदन या ठिकाणी परमेश्वर कृपेने आणि माझ्या गुरु प्रसन्नतेने ह्या सर्व प्रसादाचा योग या ठिकाणी आलेला आहे. ज्यांनी हा योग घडून आणला अशा त्या शांतीलालजी भाभी यांनी हा सर्व आजचा हा योग औरंगाबाद मध्ये सर्व भक्तांना, आश्रमातील सर्व मंडळींना भजन पूजनाची क्रिया सुद्धा घडवून आणली. त्याबद्दलचा मी या औरंगाबाद निवासी सर्व सद्भक्तांचे, आश्रमवासियांचे आणि भावींचे अभिनंदन करतो. अशाच प्रकारचा योग त्यांना घडावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज कधी आले आपण? आज मी काल सकाळी 6 वाजता निघालो आणि आज या ठिकाणी सकाळी 3 वाजता या औरंगाबाद मुख्य बस स्टँडला पोहोचलो आणि सकाळीच मग 5 वाजता मी या ठिकाणी याटोन आश्रम मध्ये आलो. स्वतः बसनी येता? बसलो. आणि एवढी देवपूजा आणलेली आहे? हा, स्वतः. बसून जा. जय. हे आपण संभाजीनगरचं जे श्रीकृष्ण मंदिर आहे तिथे आलेलो आहे आणि इथे देवपूजा आणलेली आहे. अतिशय सुंदर असं हे मंदिर आपण या ठिकाणी आलेलं आहे. नहीं बाबा बोलते नहीं 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 बाबा बोलते इथं इथं का बाबाला 35 वर्ष झाले त्या आमच्या घरी देवपूजा घेऊन येतात. जेव्हा पहिल्यांदा माझ्या घरी आले तेव्हा माझा फक्त 10 ते 20 बाय रूम होता आणि फक्त आम्ही 10-15 लोक देवपूजेला आले येत होतो. पण नंतर वाढत 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 म्हणजे महापौर बंगल्यामध्ये पण ठेवली मी. माझा भाड्याचं घर, नंतर घर, नंतर आता परत पाडून आता घर, आता मंदिरावर देवपूजा मी ठेवली आहे. दंडवत प्रणाम. 35 साल हो गए भैया, 35 साल.